नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मानसीला भूमीचा कॉल येत असतो. त्यावेळेला भूमी ही का कॉल करते असा विचार ती करत असते आणि तेवढ्यातच आता मानसी समोर बघते तर तिथून रागिनी आणि आकाश दोघंजणं ऑफिसमधून येत असतात. आता दोघं येताना पाहून मानसी जराशी गडबडते आणि म्हणते की काय करू, आणि म्हणून ती फोन पटकन न उचलताच सायलेंटला टाकून देते. तेव्हा भूमी विचार करते की काय झालं, म्हणून फोन उचलला का नसेल, काही प्रॉब्लेम तर नसेल ना, असा विचार तिच्या डोक्यामध्ये येत असतो. त्यावेळेला मानसही विचार करते की आता यावेळेला ताईने नेमका कशासाठी कॉल केला असेल, म्हणून ती जरा शांतच राहते आणि आकाश ऑफिसमधून आलाय म्हणून त्याला पाणी देण्यासाठी जाते. आणि मग आकाशला म्हणते की भाऊजी हे घ्या पाणी. तेव्हा तो जरासा थकल्यासारखा वाटतो. मग मानसी त्याच्याकडे बघतच राहते आणि मानसी म्हणते की भाऊजी हे घ्या पाणी, तुम्ही थकल्यासारखी दिसताय. त्यावर रागिनी आता म्हणते की हो हो, पी आकाश, पाणी पिऊन घे, तुला बरं वाटेल. तेव्हा मग आता आकाशला ती विचारते की भाऊजी तुम्ही आज कित्येक दिवसानंतर ऑफिसला गेलात, कसं वाटलं तुम्हाला, म्हणजे तुम्हाला आता बरं वाटतंय ना, तुम्हाला ऑफिसमध्ये सगळं व्यवस्थित वाटत होतं ना, म्हणजे कसला त्रास तर झाला नाही ना तुम्हाला, किंवा भूमिताई किंवा क्षितिजाची आठवण वगैरे असं काही, असं ती विचारते. म्हणजेच त्याची नॉर्मली चौकशी करते. त्यावेळेला आता आकाश हा तिच्याकडे बघत राहतो आणि मानसीच्या हातामध्ये फोन असतो आणि तो पाणी पित असताना त्याचं लक्ष हे पटकन मोबाईलची लाईट पेटल्यामुळे तिथे तिच्या फोनवर जातं आणि भूमिताई असं फोन आलेला असतो. तेव्हा मग आकाश पटकन बघतो आणि विचारतो की भूमी भूमी तुला कशाला कॉल करते. तेव्हा मग आता ती जराशी घाबरते आणि दचकते. आकाश म्हणतो की बघू, आण फोन इकडे, ती कशाला फोन करते बघूया. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की तुझा फोन उचल आणि स्पीकरवर टाक, कदाचित तिला हे बघायचं असेल की मी कुठे काय करतोय. तेव्हा मग आता आकाश फोन उचलायला सांगतो आणि मग तो म्हणतो की हा फोन स्पीकरवर आहे आणि मानसी तिला म्हणाव की तिला जर बघायचं असेल की मी कुठे आहे, म्हणजे मी ऑफिसला गेलो आहे की नाही गेलो आहे, ती जे बोलली आहे त्याप्रमाणे केलं आहे की नाही, हे जर तिला बघायचं असेल तर तिला आता तूच सांग की मी ऑफिसला जाऊन आलो आहे आणि मी नेहमीप्रमाणे माझ्या कामालाही सुरुवात केली आहे. असं म्हटल्याबरोबर आकाश तिला म्हणत असतो की झालं आहे का बोलून तिचं. मग मग भूमी म्हणते की एक मिनिट म्हणू, एक तर मी त्याच्यासाठी फोनच केलेला नाही आहे. मी आकाश ऑफिसमध्ये जातो आहे की नाही त्याच्याशी माझं काहीही घेणं देणं नाही आहे. त्याचं आयुष्य आहे, त्याने बघावं काय करायचं ते. परंतु मी तुला एक गोष्ट सांगण्यासाठी फोन केला आहे की मी जे काही पेपर्स पाठवले डिवोर्सचे, त्या पेपर्सवर लवकरात लवकर त्याला सह्या करायला सांग आणि लवकरात लवकर ते पेपर्स मला पाठवून द्यायला सांग. म्हणजे कसं आहे ना, सगळी लीगल प्रोसिजर फॉलो करता येईल, शिवाय संकर्षण आणि मला नवरा बायकोसारखं राहता येईल. आणि ह्या डिवोर्सच्या पेपर्समुळे आणि या साईनमुळे माझ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये एक प्रकारचा हा अडथळाच निर्माण आहे. त्यामुळे आता तू लवकरात लवकर साईन करायला सांग आणि पेपर्स म्हणून पाठवून द्यायला सांग. बस मला एवढंच सांगायचं होतं, बाकी काही नाही, असं ती बोलते आणि फोन कट करून टाकते. हे ऐकल्यानंतर आकाशला जरासं वाईट वाटतं की भूमी ही डिवोर्ससाठी इतकी घाई का बरं करते आणि त्याला वाईट वाटत असतं. भूमी ही पटकन फोन ठेवते आणि तिलाही खरं तर धक्काच बसतो की आता मी या क्षणाला काय बोलून गेली. आकाश हा गप्पच असतो आणि तो बाजूला बघत असतो आणि मग रागिनी म्हणते की बघितलं आकाश, ही कशी वागते, हिच्या वागण्याला काही तारतम्य आहे की नाही. मग भूमी घाबरते आणि म्हणते आकाश मला माफ कर, परंतु मला आनंद याच गोष्टीचा झाला आहे की तू पुन्हा ऑफिसमध्ये पूर्वीसारखा जायला लागला आहेस, हेच मला हवं होतं, असं ती बोलून दाखवते. मानसी म्हणते की भाऊजी तुम्ही फ्रेश होऊन घ्या, मी तुमच्यासाठी चहा आणते. आणि ती किचनमध्ये येते आणि विचार करते की आता मला ताईला कॉल केलाच पाहिजे, जे काही घडलं आहे ते सांगायला. त्यावेळेला मग आता मानसी ही लगेच बाजूला रूममध्ये येते, म्हणजेच किचनमध्ये येऊन लगेचच ती चहा बनवण्याच्या फायद्यानेच रागिनीचा बाजूला अडून अडून भूमीला फोन करत बघत असते. तेव्हा मग भूमी ही त्याच्यासाठी म्हणजेच ओजससाठी शेवयाची खीर बनवत असताना लगेच ती फोन उचलते आणि म्हणते की बोल, काय झालं आहे, पुन्हा का फोन केला आहेस परत. तेव्हा ती म्हणते की ताई मला माहिती आहे, तू मगाशी जो कॉल केला आहेस ना, तो ते सांगायला केलाच नव्हतास तू फोन. त्या डिवोर्स पेपर्सचा बोलण्यासाठी तू कॉलच नव्हता केलेलास. तुला मला हेच विचारायचं होतं, आकाश भाऊजी ऑफिसला गेलेत की नाही हेच तुला बघायचं होतं, बरोबर ना. मला माहिती आहे ताई, तू कुठेही असलीस तरीही आकाश भाऊजी आणि या घराबद्दल वाईट तू कधीच चिंतणार नाहीत, तू त्यांचं हित जपणार हे मला माहीत आहे. त्यावेळेला मग भूमी तिला म्हणते की तुला आणखी काय बोलायचं आहे, चल तुला एवढंच बोलायचं असेल तर मी फोन ठेवते.
तेव्हा मनू म्हणते की नाही ताई माझं ऐक, अगं हे जे काही चाललं आहे ना आत्याचं खूप वाईट चाललेलं आहे. आकाश भाऊजी ऑफिसला जायला बघतात, परंतु त्या काही ना काहीतरी कारण काढून भाऊजींना मागे खेचायला बघतात. खरं तर त्यांनाच जायचं ऑफिसमध्ये, परंतु त्या आकाश भाऊजी आल्यामुळे त्यांना प्रॉब्लेम होतो ना, म्हणून त्या त्यांना समजवत आहेत की तुला बरं वाटत नाही आहे किंवा तुझी तब्येत ठीक नाही आहे, तुझ्या आयुष्यात सगळं नीट झालं की ऑफिसला जॉईन हो वगैरे वगैरे, त्यांना ऑफिसपासून परावृत्त करतायत. म्हणून मला असंच वाटतंय की ताई तू हे सगळं ना थांबवलं पाहिजेस. कुठे ना कुठेतरी त्यांना या सिच्युएशनचा खूप फायदा होतो आहे. तू हे घर सोडून गेली आहेस ना, म्हणून त्यांना अगदी रान मोकळं झालं आहे. म्हणूनच मी तुला सांगते की ताई प्लीज तू हे सगळं थांबव. काही झालं तरीही मागच्या वेळेसारखं व्हायला नको. यांच्या हातामध्ये सगळं काही गेलं तर पुन्हा एकदा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणूनच त्यांच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी काही जाऊ द्यायच्या नाही आहेत. हे ऐकल्यानंतर भूमीलाही जरा चलबिचल होतं आणि ती म्हणते की आता मग मी काय करू. मग मानसी म्हणते की काय करू, ताईच तूच आहे जी यांना अगदी सरळ करू शकते आणि सगळ्या गोष्टी अगदी पूर्ववत आणू शकते. त्यामुळे प्लीज या गोष्टीचा तू जरा विचार कर. भाऊजींना त्या आईच्या तावडीतून सोडवलं पाहिजे असं ती बोलून दाखवते. नाहीतर ते पुन्हा सगळं गमावून बसतील. त्यावेळेला ती म्हणते की तुला माहिती आहे ना, तुला आणि त्यांना वेगळं करण्यामध्ये किती मजा वाटते. शिवाय ते घटस्फोटाच्या पेपरवर सह्या पण करायला फोर्स करतायत भाऊजींना. प्लीज काहीतरी कर. आता मानसी फोन ठेवते आणि भूमी विचार करत राहते. रागिनी आता गाडीनेच ऑफिसला निघालेली असताना ती ड्रायव्हरला म्हणते की काय रे किती जोरात ब्रेक मारलास. तिचं डोकं पुढच्या सीटला आपटतं, परंतु तो म्हणतो की मॅडम समोर बघा. तेव्हा भूमी ही त्यांच्या गाडीच्या समोरच उभी असते. रागिनी विचार करते की आता ही आणि बया इथे कशासाठी आली. तेव्हा मग रागिनी तनतनतच तिथून उतरते आणि म्हणते की झालं, आली ही मध्येच आडवी मांजरीसारखी, असं म्हणून आता ती रागारागानेच तिच्याकडे येत असते आणि विचारते की हे काय. अगं तुला जीव द्यायचाच होता तर मग तिथे दुसऱ्या कोणाची गाडी तुला सापडलीच नाही का, म्हणजे माझ्या खालीखालीच येऊन तुला जीव द्यायचा होता का. तेव्हा भूमी म्हणते की एक मिनिट, एक तर मला जीव देण्यासारखं मी काहीही केलेलं नाही आहे, आणि हो मी इथे थांबली आहे का याबद्दल तुम्हाला अगदी काहीच माहिती नाही आहे का. तेव्हा रागिनी म्हणते की का, मला काय माहिती असेल आणि कसं माहिती असेल. तेव्हा मग भूमी म्हणते की नाही, ते कसं आहे ना, तुमचं आता जे काही वागणं चालू आहे ना ते सध्या आधी बंद करा. तेव्हा मग भूमी म्हणते की तुमची ही नाटकी मला समजत नाहीत असं कळून देऊ नका. तेव्हा मग ती म्हणते की हे बघ अगं बाई, तू काय बोलतेस ना, एकतर ते तर मला समजत नाही. तेव्हा मग भूमी म्हणते की तुम्ही काही पोळ्याने दूध पित नाही आत्या. मी तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे समजते की तुम्ही काय आहात आणि कशासाठी वागता ते. आणि हे सगळं करणं आधी थांबवा. आकाशला ऑफिसला जाऊ देणं हे तुम्ही टाळू शकत नाही. त्याला तुम्ही ऑफिसला जाण्यापासून अडवू नका, समजलं. ते त्याचं ऑफिस आहे आणि त्यामुळे तुम्ही त्याच्या बाबतीत काहीच बोलू नका. तेव्हा रागिनी म्हणते की अच्छा, म्हणजे तू तू बाई आता मला शिकवणार. जी बाई दुसऱ्या परपुरुषाच्या घरात जाऊन राहते त्याच्यासोबत, ती मला आता सगळं शिकवणार आणि तुझ्याकडून ऐकण्याइतपत काहीच गरज नाही आहे मला. आणि जी बाई नैतिकता सोडून राहते तिने तर मला काही सांगूच नाही मुळात. तेव्हा ती म्हणते की एक मिनिट, माझं काय आहे आणि काय नाही हे तुम्हाला मी सांगायला काही बांधील नाही आहे, परंतु ज्या घरात मी राहते त्या घराबद्दलची आपुलकी आणि बांधिलकी माझी अजून टिकून आहे आणि ती कायम तशीच राहील, जरीही मी दुसरीकडे कुठे असले तरीही. तुम्हाला असं वाटत असेल की मी आता ते घर बाबा सोडून गेली आहे तर माझं तुमच्यावर लक्ष नसेल, तर तसं अजिबात नाही आहे. तुम्ही काय करताय काय नाही करत हे सगळं मी चांगलंच जाणून आहे. त्यामुळे तुम्ही आता मला काहीही सांगू नका की मला काय करायचं आहे किंवा काय नाही. त्यावेळेला मग रागिनी म्हणते की हो बरोबर, परंतु ना काय ना, तू स्वतः आकाशचा कधी विचार केला आहेस का. त्याला सोडून जाताना तू विचार केला होतास का. मग आता हे सगळं कशासाठी बोलून दाखवतेस. अजिबात हे सगळं बोलण्याची गरज नाही आहे. आणि आम्ही महाजन आहोत ना, आम्ही बघून घेऊ काय करायचं ते. तू घटस्फोट मागतेस ना, तर मग आता कायमचं तू वेगळी होणार आहेस. यामध्ये तुझा आता काहीही हक्क नसणार आहे. तेव्हा मग ती म्हणते की महाजन, काय बोलताय तुम्ही महाजन. मला तर इथे कोणीही महाजन दिसत नाही आहे. इथे महाजन फक्त मीच आहे आणि मी ज्यांच्याशी बोलते ना समोर उभे राहून, त्या तुम्ही मिसेस पटवर्धन आहात हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे तसंच वागायचं आहे तुम्हाला. महाजनांसारख्या वागायला जाऊ नका. आणि तुम्हाला असं वाटत असेल की भूमी आता हे घर सोडून गेली म्हणजे मी वाटेल तसं वागायला मोकळी, हे रान माझ्यासाठी आता मोकळंच झालं, परंतु तसं अजिबात नाही आहे. लक्षात ठेवा मी काय काय करू शकते ते. आता तुम्ही त्याची झलक तर पाहिलीच असेल. आकाशला एकदा आली आणि ऑफिसला यायला भाग पाडले मी. मग लक्षात ठेवा मी आणखी काय काय करू शकते ते. आलंय का लक्षात. त्यावेळेला आता रागिनी म्हणते की ए बाई, तू काय मला धमकी देतेस का. तेव्हा मग ती म्हणते की नाही,
धमकी वगैरे देतच नाही आहे मी तुम्हाला आता यावेळेला नीट समजावून सांगते. परंतु आत्तापर्यंत मी कायम नीट सांगतच आली आहे. तेव्हा रागिनी म्हणते की "अगं ए बाई भूमी, कशाला हे सगळं मला बोलतेयस? खरं तर आकाश आणि तू एकत्र राहणं हेच मला पहिल्यापासून हवं होतं, परंतु तूच त्याला सोडून गेली आहेस. असं नको बोलूस गं. तुला त्याच्याबरोबर राहायला हवं." तेव्हा मग आता ती हसते आणि म्हणते की "बस करा, बस करा. रागिनी पटवर्धन, तुमची ही नाटकं ना तुम्ही बस करा. कारण ना जेव्हापासून माझं लग्न झालं आहे तेव्हापासून मी या घरात राहते आहे आणि तुमची नाटकं मी अगदी समजते आहे. तुम्ही कधी, काय, कशासाठी डोळ्यातनं अश्रू गाळता, कधी सगळं बोलता हे मला चांगलंच माहिती आहे. तुमचा काही महत्त्व असल्याशिवाय तुम्ही काही कोणाशी चांगलं बोलत नाही. तुमचा स्वार्थ असल्याशिवाय तुम्ही काहीच चांगलं वागणार नाही मला माहिती आहे." आता रागिनीला ती हाताला धरते आणि हाताला धरून तिथे गाडीत बसवते आणि म्हणते की "बसा, या गाडीत जाऊन बसा आणि तुमच्या आयुष्यात आता तुमच्या नशिबाने जो काही ऐशोआराम आहे ना, तो चांगल्या प्रकारे भोगा. काय ना, पुन्हा त्याच मार्गाला जाऊन पुन्हा त्याच गोष्टींनी स्वतःचं वाटोळं करून घेऊ नका. म्हणून आता जसे आहात, जे आहात नीट जगा. नाहीतर यामध्येही तुमचे हाल बेहत्तर होण्यासारखं मी करू शकते. माहिती आहे ना तुम्हाला?" असं रागिनीला ती बोलून दाखवते आणि म्हणते की "इथून पुढे शेवटचं सांगणार, पुन्हा सांगणार नाही. पुन्हा आकाशच्या ऑफिसमध्ये किंवा कुठेही लक्ष देण्याचा प्रयत्न करूच नका." आणि मग भूमी तिथून गपचूप निघून जाते. त्यावेळेला आता भूमी निघून जात असताना तिच्या डोळ्यात हा भयंकर राग असतो आणि रागिनीचा चांगलाच पाणउतारा तिने आता केलेला असतो. त्यामुळे आता रागिनी ही ड्रायव्हरला म्हणते की "चल, गाडी काढ." आणि नंतर रागाने म्हणते की "आली मोठी शहाणी, मला धमकी देते, मला समजवते की ऐशो आराम आणि आत्ता मी भोगायचं आहे. याच्यापेक्षा ही सगळं माझं होणार आहे. ही मला कोण हल्लीच सांगणारी. काय झालं तरीही हिची जी धमकी आहे ना ती मी अजिबात सहन करून घेणार नाही. हिला मी उत्तर देणारच आहे चांगल्या सडोतर भाषेमध्ये. आणि हा ऐशो आराम हा कायम माझाच राहणार आहे आणि या सगळ्याची मालकीण मीच आहे मी. हे सगळं हिला दाखवून देणार. एकदा की घटस्फोट होऊ दे फक्त. मग बघ हिची कशी हिला लायकी दाखवते. हिला या घरातून कायमची बेदखलच करते." नंतर आता आकाश आणि अथर्व हे दोघंजणही ऑफिससाठी निघणारच असतात. अथर्व त्याला म्हणतो की "आपल्याला ही फाईल घ्यायची आहे आकाश." तो ठेवतो आणि तेवढ्यातच रागिनी एका माणसाला आणते. आकाश म्हणतो की "अगं आत्या, कोण आहेत हे?" तेव्हा मग रागिनी म्हणते की "आकाश, अरे हे वकील साहेब आहेत. तुझ्याशी मी काल बोलले ना त्या बाबतीत." आकाश म्हणतो की "कशा बाबतीत?" तेवढ्यात मानसी पण तिथे येते आणि तीही घाबरते. आकाश म्हणतो की "अगं आत्या, कशा बाबतीत हे सगळं?" रागिनी म्हणते की "अरे आकाश, मी तुला काल बोलली बघ, आपल्या क्षितिजाची कस्टडी, त्याच्या बाबतीतलं हे सगळं आहे. म्हणूनच मी बोलावून घेतलं त्यांना. खरं तर त्यांनी कस्टडीचे पेपर पण बनवून आणलेले आहेत. तुला फक्त याच्यावर सही करायची, बाकी काही नाही." असं म्हटल्यावर आता मानसीला धक्काच बसतो. ती म्हणते की "काय? क्षितिजाची कस्टडी त्याच्यावर क्लेम करताय?" तेव्हा मग आकाश म्हणतो की "अगं आत्या, हे सगळं इतक्या घाईने तातडीने करण्याची काय गरज होती? आपण विचार करून नंतर बघितलं असतं ना." तेव्हा मग ती म्हणते की "आकाश, तिने केला आहे का विचार तुझ्याबद्दल? किंवा तिला हे सगळं वागताना काहीच वाटलं नाही. ती सरळ इथून निघून गेली आणि तुला घटस्फोटाचे पेपर पाठवते की सही कर म्हणून. आणि तू सही करून मोकळाही होशील. तू काय करशील रे मग एकटा? ती तिकडे भूमी मस्त संकर्षणकडे राहतीये, तिचं आयुष्य जगतीये. तिचा मुलगा ओजस त्याच्याबरोबर राहतीये ती. मग तुझं काय? तू आयुष्यात एकटाच पडशील ना. मग तुझी मुलगी तुझ्याबरोबर नको का? आणि आपली पोर आपल्या घरी असायलाच हवी." असं ती बोलते. तेव्हा मानसी म्हणते की "भाऊजी, अहो प्लीज तुम्ही असं काही करू नका." म्हणजे "आई, अहो तुम्ही काही काय सांगताय त्यांना? प्लीज भाऊजी, हा निर्णय घेऊ नका. काही झालं तरीही आपली भूमिताई ही पिल्लूला नाही सोडू शकणार आणि ती तिच्याशिवाय राहणार देखील नाही. मग कशासाठी हा निर्णय? प्लीज असं करू नका." रागिनी म्हणते की "वा, असं कसं म्हणतेस तू मानसी? अगं तुझ्या बहिणीची बाजू बरोबर घेतेस तू. पण आकाशचं काय?" तेव्हा ती म्हणते की "हो, मी त्यांच्याच हितासाठी सांगतेय की आईपासून मुलीला असं तोडू नका. किती काही झालं तरीही क्षितिजा ही मोठी होणार आहे आणि ती आपल्या बाबांपासून लांब जाणार नाही. परिणामी भूमिताईलाही इथेच यावं लागणार आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही असा कोणताही चुकीचा निर्णय नका घेऊ ज्याने ताईला त्रास होईल. आकाश भाऊजी, याने ताईला त्रासच होणार आहे, त्यामुळे प्लीज समजून घ्या." अथर्व म्हणतो की "म्हणू, अगं आपण का भूमिताईचा विचार करायचा आहे सांग मला? ती करते का विचार आपला कोणाचा? सरळ घर सोडून निघून गेली आहे, कसलाही विचार न करता. आकाशची काय अवस्था होती हे बघतेस ना तू. मला तर वाटतंय की आकाश, आई जे बोलते ना ते बरोबर आहे. कर तू सह्या, मागूया क्षितिजाची कस्टडी, तेव्हा मग ताईला समजेल की काय वाटतं ते." असं म्हटल्यावर आकाश गप्पच होतो. काय करावं हे त्याला काहीही सुचत नाही. मग पुन्हा एकदा रागिनी म्हणते की "आकाश, आता चल, बस लवकर, हा धर पेन आणि कर ही सही."
या सह्या कर, मग आपण कस्टडीचे पेपर्स तिच्याकडे पाठवूया. त्यावेळेला मग मानसीला आवडत नसतं, ती रडते. आकाश भाऊजी प्लीज नका करू असं, ताईला याने खूप वाईट वाटेल, तिला खूप त्रास होईल. परंतु तो ऐकायलाच तयार नसतो. मानसी ही बोलत असताना रागिनी म्हणते की तू जरा गप्प बस, शांत हो गं, काहीच बोलू नकोस. आणि आपण प्रत्येक वेळेला भूमीच्या कलेने घ्यायचं, आपलं काहीच नाही आहे का? ती आपली पण मुलगी आहे, मग ती अशी आपली मुलगी परक्याच्या घरात मला नाही ठेवून द्यायची. म्हणूनच काही झालं तरीही तिच्यावरती क्लेम हा करायचाच आहे, असं ती बोलून दाखवते. आकाशला आता जरा टेन्शन आलेलं असतं, काय करावं काहीच कळत नाही. परंतु मानसीच्या शब्दावर काय करू हे त्याला काही समजत नसतं. म्हणूनच आकाशकडे ती बघतच राहते. भाऊजी प्लीज थांबवा, नका करू सही. परंतु रागिनी आणि अथर्व त्याला फोर्स करतात. आकाश सही कर. मग त्यावेळेला आता आकाश हा बघत राहतो आणि मग रागिनी ही म्हणते की चल हे पेपर्स आहेत याच्यावर पटापट सह्या करून टाक. मानसी थांबवते. नका नका करू हे पाप भाऊजी. अहो एका आईला आपल्या मुलीपासून नका तोडू, नका करू हे सगळं. ताई तिला पण ते नाही आवडणार आणि क्षितिजा तिला पण ताईशिवाय नाही राहता येणार. प्लीज हे असं करू नका, प्लीज भाऊजी, मी सांगते ना तुम्हाला. थांबवा हे सगळं, ताईला याने आणखी त्रास होईल, ती खूप हर्ट होईल, असं ती बोलते. परंतु तरीही आकाश आणि रागिनी काही तिचं ऐकू देत नाही आणि आकाश त्या वहीकडे अगदी त्या पेनाकडे टकमक बघतच राहिलेला असतो. त्यानंतर पाहायला मिळतं संकर्षण हा ओजसकडे येतो आणि त्याला म्हणतो की बाळा ये आपण तुझा ताप बघूया, किती ताप आहे ते. त्यावर तो म्हणतो की नाही मला काहीच बघायचं नाही आहे, तुम्ही बाजूला जा. तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे बाबा म्हणून नाही, मग निदान डॉक्टर तरी मी तुझा ताप चेक करतो ना, तू कसं वाटतंय तुला बघूया. तरीही तो ऐकायला तयार नसतो. तो म्हणतो की नाही अजिबात नाही, तुम्ही प्लीज बाजूला व्हा, मला तुमच्याशी बोलायचंही नाही आहे. असं म्हटल्यावर तिथे भूमी आलेली असते आणि भूमी आल्याबरोबर म्हणते की अरे वा ओजस बाळा तिथे उठून बसलाय, म्हणजे आमच्या ओजसला बरं वाटतंय म्हणायचं. तेव्हा मग आता लगेच तुझ्यासाठी काहीतरी मी खायला आणलं आहे, बघूया का गंमत, असं ती बोलत असते. तेवढ्यात सुलोचना येते आणि म्हणते की एक मिनिट, आता काही ओजसला खायला वगैरे देण्याची काहीच गरज नाही आहे आणि आता तसंही त्याला ताप आहे म्हणून तो काही खाणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तू हे जे सगळं काही करतेस ना त्याचा काहीच उपयोग होणार नाही आहे. सारखं सारखं काही ओजस शेवयांची खीर खाणार नाही आहे आणि प्रत्येक वेळेला काय सरप्राईज असतं. तेव्हा भूमी म्हणते की तो ठरवेल ना त्याला खायचं आहे की नाही. थांबा, असं म्हणून तो तिचे दातच ती चांगले पाडते आणि संकर्षणला बाजूला करत म्हणते की एक मिनिट हां, आणि त्याला धरायला सांगते आणि मग म्हणते की ओजस हे बघ तुझ्यासाठी काय आणलं आहे ते, तुझे अगदी फेवरेट आणि तुझ्यासाठी सरप्राईज आहे हे, खरंच तुला खूप आवडेल हो की नाही. असं म्हणून आता ती त्याच्यासमोर ती प्लेट जाऊन धरते आणि मग म्हणते की चला हां काय आहे आपण बघूया प्लेटमध्ये. 1 2 3 असं म्हणून आता ती प्लेट उघडते आणि त्याच्यामध्ये ब्रेड पुडिंग असतं. तेव्हा मग ओजस म्हणतो की वाव ब्रेड पुडिंग. तेव्हा म्हणते की हो हो तुझं फेवरेट आहे हे. आणि त्याच वेळेला मग आता हे सगळं बाबा बघत असतात, आजोबा, आणि मग संकर्षण पण बघत असतो. भूमीचे ते प्रयत्न यशस्वी होत असतात. मग ओजस ते बघायला लागतो आणि खुश होतो. भूमी त्याला खायला देत असते. त्यावेळेला खायला देत असताना तो म्हणतो की नको आहे मला. मग ती विचार करते की आता याला कसं भरवू. नंतर म्हणते की अरे बापरे, मी तर विसरूनच गेले होते. ओजस तुला सांगताना ऐकायच्या असतात गोष्टी बरोबर ना. तेव्हा संकर्षण म्हणतो की हो हो अगदी बरोबर, आमच्या ओजसला ना खाताना गोष्टी ऐकायला खूप आवडतात. म्हणून आता ती म्हणते की हो हो चालेल चालेल मी देते त्याला. आणि मग गोष्टीही सांगते. मग ती म्हणते की कुठली सांगू, पैशाचं झाड, ती गोष्ट सांगू का मी तुला. मग तो काहीच बोलत नसतो. ती म्हणते की तुला माहिती आहे का ओजस, एकदा काय आहे ना एक एक खेडेगाव असतं, खूप आतमधलं गाव असतं आणि त्या गावामध्ये ना एक छोटासा लहान मुलगा राहत असतो, अगदी छान राजबिंडा तुझ्यासारखा. तो सुंदरही असतो आणि खूप हुशार देखील असतो, अगदी तुझ्यासारखा असतो बघ. आणि तुला काय माहिती, एकदा ना त्याच्या घरासमोर ना एक झाड होतं, झाड. म्हणूनच तो काय करायचा की रोज ते झाड हलवायचा. असं म्हणून ती एक 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 करून त्याला गोष्ट सांगत जाते आणि मग ती गोष्ट ऐकत ऐकत ओजस आता खायलाही सुरुवात करतो. आणि भूमी ती गोष्ट तो सांगत असताना अगदी मनापासून ती ऐकत असतो आणि भूमीकडून तो खाऊन देखील घेतो. अशा प्रकारे आता इथे भूमी ही ब्रेड पुडिंग त्याला भरवायला सुरुवात करते. आणि तुझ्यासारखाच खूप मुलगा हुशार आहे आणि त्याने किती काय काय चांगल्या गोष्टी केल्यात बरं तुला माहिती आहे, असं म्हणून ती एक एक गोष्ट अगदी रंगवून रंगवून त्याला सांगत असते. आणि हे सगळं ऐकून सुलोचनेला तर खूप राग येत असतो, कारण ही मुलालाही आपल्या बाजूने वळवूनच घेते. आणि ओजसने एक घास खाल्ल्यानंतर म्हणजे स्टोरी ऐकत असताना आजोबा आणि संकर्षण दोघांनाही खूप बरं वाटतं. दोघं अगदी सरप्राईजने तिच्याकडे पाहतच राहतात. संकर्षणला खूप आनंद होतो. फायनली आपला ओजस आता रुळायला लागलेला आहे, त्याला बरं वाटतंय. हे ऐकून त्याला खूप छान वाटत असतं.
मग भूमी म्हणते की मग आपण टेम्परेचर मशीन म्हणजेच मला द्या टेम्परेचर. तेव्हा मग ती ते घेते आणि त्याच्या काखेमध्ये ठेवते आणि ते मापण्यासाठी म्हणून ठेवते की ताप किती आहे. आणि अशा प्रकारे तिने ओजसला भरवून झालेली असते, शिवाय तापही बघितलेला असतो. मग संकर्षणला ती म्हणते की हा घ्या, ताप आमच्या ओजसचा अगदी नॉर्मल आहे. आणि दरवाजाची बेल वाजते म्हणून ती म्हणते की आता तुम्ही ओजसजवळ बसा आहे, त्याला औषध द्या आणि तोपर्यंत मी बघते कोण येते बाहेर. असं म्हणून आता भूमी ही बाहेर येत असते आणि संकर्षण आता पटकन येऊन ओजसच्या बाजूला बसतो आणि ओजसने तिने बनवलेलं सगळं काही संपवलं त्याचा त्याला खूप आनंद झालेला असतो. ओजसने ते ब्रेड पुडिंग खाल्लं म्हणून सुलोचनाला आता खूप राग आलेला असतो आणि तिच्या हातातून सगळं चाललंय असंच तिला वाटत असतं. आणि भूमी आता बाहेर येते तर तिकडे कुरिअरवाला असतो. आता कुरिअरवाला समोर आल्याबरोबर ती लगेचच बघते आणि म्हणते की काय आहे. तेवढ्यात तो म्हणतो की भूमी महाजन. ती म्हणते की हो मीच आहे. आणि मग ती ते लेटर घेते आणि लेटर घेऊन म्हणते की सही केल्यानंतर ते घेऊन जाते आणि उघडून बघते की काय आहे, तर आकाशनेच तिच्यासाठीचं कस्टडी लेटर पाठवलेलं असतं. आणि हे ऐकल्यानंतर तिला धक्काच बसतो. तर इथे मानसी आकाशला म्हणते की भाऊजी, हे सगळं तुम्ही कशासाठी करताय. तुम्हाला वाटतंय की ताई सांगेल, परंतु याचा उलट परिणामही होऊ शकतो ना. म्हणजे ताई याच्यावरून चिडू शकते किंवा काही होऊ शकतं, असा विचार का नाही करत आहे तुम्ही. तेव्हा मग तो म्हणतो की हो, मी असा विचार केला, परंतु मला एकच जाणवतं आहे की कदाचित जर भूमीसाठी मी हे केलं तर ती खरं का होईना मला सांगेल. क्षितिजा माझ्याजवळ येईल तेव्हा ती खरं सत्यतारी मला सांगण्याचा प्रयत्न करेल. रागिनी मनातच म्हणते की किती काही झालं तरी या भूमीवर अविश्वास दाखवायला तयारच नाही हा मुलगा. संकर्षण बाहेर येतो आणि म्हणतो की भूमी, खरंच आज तू एकदम कमालच करून दाखवलीस हा. म्हणजे त्याला बरं काय केलंस, त्याला आज ब्रेड पुडिंग पण तुझ्या हातून खायला लावलंस, खरंच खूप मजा. तेव्हा मग आता ती डोळे बंद करून असते. संकर्षण म्हणतो की भूमी, काय झालं, कसला विचार करतेस तू. आणि आता सगळं चांगलं तर झालं आहे, कसलं टेन्शन आलं आहे. तेव्हा भूमी त्याच्याकडे बघत राहते आणि त्याच्या हातामध्ये ते कस्टडीचं लेटर देते. आणि ते लेटर जेव्हा संकर्षण पाहतो तेव्हा त्यालाही जरा टेन्शनच येऊ लागतो. आणि मग तो भूमीकडे बघतो आणि त्याला भूमीची अवस्था त्यावेळेला समजलेली असते की तिला नेमकं काय वाटलं असेल. तेव्हा भूमी आता गप्पच बसलेली असते आणि संकर्षणला ते वाचून धक्काच बसलेला असतो. आता भूमी काय बोलावं तिला काहीच कळत नसतं. तिच्या डोळ्यात फक्त पाणी असतं आणि म्हणूनच आता तो ते सगळं बघायला जातो आणि ते बघितल्यावर त्यालाही धक्काच बसतो. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता भूमी ही महाजन गारमेंट्समध्ये आलेली असते आणि जो ऑफिसमधला स्टाफ असतो सांगवेकर, तो भूमीला म्हणतो की लग्न झालेलं असताना एका परपुरुषाबरोबर त्याच्या घरात जाऊन राहणं आणि ती व्यक्ती ही अनैतिकताने वागते आणि स्वतः सती सावित्री असल्यासारखं दाखवते. हे सगळं काय आहे. त्यावेळेला अशा बाईला काय समजायचं हे आम्ही चांगलंच ओळखतो. असं म्हटल्यावर आता रागिनी ऐकून खुश होते, परंतु आकाश तिथे येतो आणि आकाश हे सगळं ऐकत असतो. तो म्हणतो की तू नेमकी कशी आहेस ना, आता आम्ही तुम्हाला चांगलंच ओळखलेलं आहे. आणि अशा प्रकारे तो आता भूमीच्या चारित्र्यावरतीच डाग लावत असतो. तेवढ्यात आकाश येतो आणि आकाश त्याला पकडतो आणि त्याच्या जोरात थोबाडीत वाजवून देतो 1-2 आणि म्हणतो की सांगवेकर, तुला काय बोलायचं हे कळत नाही का आणि तू कोणाशी बोलतोयस हे तुला समजत नाही का. तुला जिच्यामुळे हे काम मिळालं आहे तिच्याबद्दल तुला आभार मानण्याच्या पेक्षा हे सगळं बोलण्याचा अधिकार दिला तरी कोणी, असं म्हणून तो खूप चिडतो आणि त्याला आणखी कानाखाली वाजवून खालीच पाडतो. आणि नंतर तो खाली पडल्यानंतर तिथे भूमी उभीच असते. आकाश हा भूमीला म्हणतो की तुला कोणीही दुःख देण्याची ताकद नाही आहे किंवा लायकी नाही आहे कोणाची. तेव्हा भूमी म्हणते की मला सांग, क्षितिजाची कस्टडी ही तूच सांगितली होतीस का. तेव्हा मग तो म्हणतो की हो, मीच सांगितले आहे. तू खरं काय आहे ते यामागचं कारण मला सांगून टाक, नाहीतर क्षितिजाची कस्टडी म्हणजे क्षितिजाला कायमचं माझ्याकडे सोपवून टाक. असं म्हटल्यावर भूमी आता गप्प होते. पुढे काय घडणार जाणणं रंजकतेचं ठरेल. अशाच अपडेट्ससाठी सबस्क्राईब